सगळ्यात शेवटी हरिपाठ लिहिला आहे. ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सगळ्यांचा प्रवेश होत नाही. त्या काळातली भाषा आहे. आजही काही लोक आपण जर त्यांना म्हटलं का हो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही, एक ग्रस्त म्हटले मी वाचली असती पण ती संस्कृतमध्ये आहे. कारण संस्कृत प्रचूर शब्द आहेत. सगळ्यांना ज्ञानेश्वरीचा प्रवेश होत नाही. अमृतानुभव सांगितलं, पण अमृतानुभव सुद्धा विशिष्ट अधिकाऱ्या करताय. सगळ्यांचा प्रवेश अमृतानुभवामध्ये होणार नाही. चांगदेव 65 सांगितली, पण ती कोणा करता सांगितली? चांगदेवा करता. ती वांगदेवाला कळत नाही. ज्याने आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, योग करून अनेक वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, अशा चांगदेवाला ती चांगदेव 65 कळाली. आपल्यासारख्याला कळत नाही. म्हणून काल मी 65 सांगितली, अमृतानुभव सांगितला. बरेच लोक म्हटले काय सांगितलं तेच आम्हाला कळलं नाही. उच्च अधिकाऱ्याकरता ते ग्रंथ आहेत. अधिकाऱ्याचा आणि फलाचा संबंध असतो. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं की सगळ्यांच्या करता काय, सर्व समावेशक असा एक ग्रंथ लिहावा, जेणेकरून सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा त्याचा उद्धार झाला पाहिजे. आणि सगळ्यांच्या करता सुलभ जर काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. कोणीही करा, कधीही करा, कुठेही करा आणि कसंही करा. अधिकाराचा प्रश्न नाही. भगवान गीतेमध्ये म्हणतात माम हि पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यो पापयोनया श्रियो वैशास्तथा शूद्रा स्तेपि यान्ति परांगतिम. त्याच्यावरच्या ओव्या, एखादी ओवी सांगा चांगली, कोणाला आठवत असेल तर. कोणीच नाही एवढ्या याच्यात. हा नाही, ते अपिचेत सुदूराचारो त्याच्या अगोदरचे. माम हि पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यु पाप योनया. ते पाप योनीही होतो का? हा होतो का? न होतो का? मजशी तुकिता तुका तुटी नाही. असू दे म्हटले, ते पाप योनीत जन्माला आले. अपिचेत सुदुराचारी त्याच्यामध्ये या जन्मातला पापी सांगितला. या जन्मातला पापी असेल त्याचाही उद्धार होतो. पण पूर्वजन्मात ज्याने पाप केलेला आहे आणि जो पाप योनीतच जन्माला आलाय, पक्षी झाला, पशु झाला, त्याची वाट काय? किंवा निकृष्ट योनीमध्ये जन्माला आला की ज्याच्यापर्यंत भगवंताचं हे ज्ञान जातच नाही, शास्त्र जातच नाही. कोणी असू द्या. एरवी दैत्य कुळ साचोकारे परी इंद्र ही सरी न लाहे उपरे भक्तिगा येथ सरे जाती अप्रमा. भक्तीचे नि अथिलेपणे दैती देवा अनिलेवने माझे नरसिंहत्व लेणे. सगळ्यांच्या करता काय? भगवंताचं नामस्मरण. सकळ अशी येथे आहे अधिकार. म्हणून देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येले. ज्ञानोबारायांनी सुंदर असा हरिपाठ लिहिला. तुम्ही देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहा. देवळाच्या द्वारात म्हटलं नाही बरं का. देवळाच्या दारात तर आपण दिवसभर बसतो कधी कधी. देवाच्या द्वारात बसलेलं पाहिजे. आणि क्षणभर सांगितलंय. देवाचं द्वार म्हणजेच भगवंताचं नामस्मरण आहे. क्षणभर का सांगितलं? या नामस्मरणाची तुम्हाला क्षणभर जरी गोडी लागली तर हळूहळू ती गोडी वाढेल. या मनाचे एक निके देखिल्या गोडीचे ठाई सोके म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावी तू जाय.
आणि म्हणून सुंदर असा हरिपाठ लिहिला, तेने मुक्तिचारी साधिएल्या, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आणि याच्याकरता अधिकाराचा प्रश्न नाही, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रो भारी बाह्या सदा. आणि याच्याकरता शेवटी प्रमाण दिलं, ज्ञानदेव म्हणे असं कोणी केलंय का हो? व्यासाची एक खुणी किंवा व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा गेला. 28 अभंगच लिहिले, परंतु एवढे अभंग म्हणजे आपल्या उद्धाराकरता पर्याप्त आहेत. सुंदर असे हे अभंग हरिपाठ म्हणून आपली वारकऱ्यांची तर हरिपाठ ही संध्या आहे, रोज हरिपाठ म्हटला पाहिजे. हरिपाठ झाला, अनेक लोकांचा उद्धार ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे. काही अभ्यासकांनी आळंदीमध्ये असताना एक स्वरूपानंद नावाचे ग्रस्त होते, त्यांचा उद्धार केला आहे, ती कथा सांगितली. इथे प्रवचन चालू असताना, कीर्तन चालू असताना प्रवचनाकरता एक माता माऊली येत होती. तिचं नाव आहे पार्वतीबाई त्र्यंबक पंत. तिचा चेहरा नेहमी कष्टी असायचा, दुःखी असायचा. मुक्ताबाईच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांना कळालं की या बाईचा जो पती आहे त्यामुळे ती दुःखी आहे. ज्ञानोबारायांनी तिला विचारलं, काय नेमकी तुमची अडचण आहे, का तुम्ही दुःखी आहात? माझे पती जे आहे ते कुसंगामुळे बिघडलेले आहेत, वाईट वागतात. एकदा तुम्ही त्यांना प्रवचनाला घेऊन या. ते कधीच येणार नाहीत, मलाही येऊ देत नाही. काही करून तुम्ही एकदा त्यांना आणा. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रवचनाला त्या बाईने काही करून एकदा फक्त त्यांना आणून बसवलं. ज्ञानोबारायांचा तो दिव्य चेहरा पाहिला आणि ज्ञानोबारायांनी वैराग्यावर व्याख्यान केलं. या देहाच्या नश्वरतेचं वर्णन करून सांगितलं. त्याचा परिणाम असा झाला, त्या स्वरूपानंदांच्या मध्ये बदल झाला आणि ते ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त झाले, अशी एक कथा सांगितली. तो वास जयाकडे पाहे, तेऊ ती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. विमलानंद नावाचे एक ग्रस्त राहत होते चरोलीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमधून अद्वैत सांगतात आणि ते द्वैती संप्रदायाचे होते, म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांची निंदा करायचे. चरोलीतल्या लोकांनी सांगितलं, तुम्ही इथे त्यांची निंदा करण्यापेक्षा त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा आणि तुमचं मत श्रेष्ठ आहे त्यांना पटवून द्या. ते ग्रस्त आले. ज्ञानोबारायांनी जरी ज्ञानेश्वरीमध्ये सगळी शास्त्र किंवा सगळ्यांची मतं घेतलेली असले तरी सुद्धा मूळ मत घेतलंय ते व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसितो. मूळ अद्वैताचा अधिष्ठान घेऊन मग भक्ती सांगितलेली, केवळ अद्वैत मताचं प्रतिपादन करून मग भक्ती सांगितलेली, ज्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हणतात. ते ग्रस्त भांडण्याकरता म्हणून आले. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवचन सुरू होतं. चरित्रामध्ये असं लिहिलंय, प्रवचनाकरता ते आले तर प्रवचनामध्ये त्याला व्यासपीठावर ज्ञानेश्वर महाराज न दिसता भगवान विष्णू दिसायचे. लोकांना त्याने विचारले, प्रवचन करणारे कोण आहेत? लोक म्हणायचे ज्ञानेश्वर महाराज आहे. मला हे विष्णू कसे काय दिसतात? त्याच्या लक्षात आलं आपलं चुकलं, क्षमा मागितली. मी विनाकारण माझ्या या मताचा आग्रह धरला. आणि ह्या सगळ्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं आता अवतार कार्य थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे असं काही ठिकाणी अभ्यासकांनी लिहिलं आहे की एक दिवशी ज्ञानेश्वर महाराजांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये काही स्त्रिया ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नामध्ये आल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, आपण कोण? त्या म्हणायला लागले, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, कावेरी ह्या सगळ्या नद्या आहोत. कशा करता तुम्ही आलात? त्या म्हणू लागल्या,
कलियुगामध्ये बरेचसे लोक पापी झालेले आहेत, आमच्यामध्ये येतात, स्नान करतात आणि त्यांचं पाप आम्हाला लागल्यामुळे आम्ही सगळ्या मलिन झालेलो आहोत. आम्हाला परत शुद्ध होण्याची खूप इच्छा आहे. तेव्हा तीर्थयात्रेकरता आपण यावं आणि आमची सगळ्यांची शुद्धी करावी. संत जे असतात, ज्ञानोबारांनी पसायदानामध्ये ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवरत भूमंडळी, पूर्ण ओवी सांगा. पसायदानातली सोपी आहे की मला सांगण्यामुळं आठवत नाही, कोणालाच नाहीत. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवरत भूमंडळी भेटो त्या उद्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नुसते ईश्वर निष्ठ अनेक लोक एकत्र आले पाहिजे, त्यांची मांदियाळी झाली पाहिजे. मेळविली मांदी जयाने घातली मुक्तीची गवादी, जयाने वैष्णवाची मिळविली मादी, वैष्णवाचे मिळविले मादी, वैष्णवाचे ईश्वरनिष्ठ मंडळी एकत्र आली पाहिजे. बऱ्याच वेळेला दुर्जनाचं ऐक्य होतं पण सज्जनांचं लवकर होत नाही. म्हणून संत काय करतात, सज्जनांचं ऐक्य घडवून आणतात. कैवल्याचा अधिकारी किंवा रिगाला भक्तिपंथी जगा देत, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. ईश्वरनिष्ठ मंडळींनी सारखं फिरत राहिलं पाहिजे. कारण सर्वसामान्य मनुष्याला संत संगतीमध्ये येता येत नाही. त्याच्याकरता ईश्वरनिष्ठ मंडळीने गावोगाव जाऊन त्या लोकांच्यापर्यंत हे ज्ञान याचा प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांच्या मनात आलं की ठीक आहे, या तीर्थयात्रेच्या निमित्ताने अनेक तीर्थांच्या आपल्या भेटी होतील, अनेक साधू संतांच्या भेटी होतील आणि या निमित्ताने आपल्याला ज्ञानेश्वरीचा, हरिपाठाचा हा सगळा प्रचार प्रसार करायचा आहे. आणि आता हे शेवटचंच कार्य आहे. म्हणून तीर्थयात्रा करण्याचा संकल्प निवृत्तीनाथ महाराजांना सांगितला. महाराजांनी अनुमती दिली.
पण एकट्याने तीर्थयात्रा करण्यापेक्षा आपण सगळ्यांना घेऊन तीर्थयात्रा करूया. एक सामूहिक प्रार्थनेचं एक आगळं आणि वेगळं महत्त्व असतं. त्याच्यामध्ये आपल्याकडे जी दिंडी परंपरा आहे, पंढरपूरच्या वारीच्या वेळेस दिंड्या निघतात आणि त्या सगळ्या सामूहिक आराधनेचा म्हणा, सामूहिक भजनाचा परिणाम सगळ्या लोकांवर होतो. नास्तिकातला नास्तिक मनुष्य असतो तोही माऊली माऊली म्हणायला लागतो. हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर आपोआप सगळ्यांच्या मनावर परिणाम होतो. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे. अशा प्रकारे सगळ्या संतांना घेऊन आपण तीर्थयात्रेला जायचं आहे. आणि म्हणून तीर्थयात्रेकरता आता जायचं आहे, कोणाबरोबर जायचं आहे? एक नाव समोर डोळ्यासमोर लगेच आलं, ते म्हणजे नामदेव महाराजांचं. आपण नामदेव महाराजांना घेऊन तीर्थयात्रेला जायचं. कारण नामदेव महाराज म्हणजे भगवान परमात्म्याचे प्रेम भांडारी, पंढररायाचा तू प्रेम भांडारी म्हटलेला आहे. आशा पूर्ण करी म्हणजे याचकाची. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ही सगळी संत मंडळी पंढरपूरला गेली. नामदेव महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन चाललेलं होतं. हे नामदेव महाराजांच्या कीर्तनाचं वर्णन जनाबाईंनी केलंय. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाशिला ह्या वाटी, गोपाळाशिला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सगळ्यांची एक टाळी झाली. सावता महाराज, गोरोबा काका, नामदेव महाराज. बहुतेक तशी एक टाळी सगळ्यांची होत नाही, मागं पुढं होते. एक टाळी झाली म्हणजे सगळ्यांचा एक विचार झाला आणि सगळे एकत्र आले. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईंना होता. आमचे गुरुवर्य सांगत असतात, जनाबाईंनी विचारलं, आहेत का ज्ञानेश्वर महाराज, म्हणा चाल. ज्ञानेश्वर महाराजांनी चाल म्हटल्यानंतर, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठो नाचू लागला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. अशा प्रकारे सुंदर जनाबाईंनी अभंग लिहिला. एक चित्रकाव्य आपल्या डोळ्यासमोर लगेच दृश्य उभं राहतं. ध्यान करण्याकरता हे सगळं चरित्र सांगितलेलं आहे. कीर्तन संपल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटी करता नामदेव महाराज आले. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना लोटांगण घातलं. नामयाचे भेटी
ज्ञानदेव आले ज्ञानदेव आले लोटांगण घातले नामदेव. देवे धन्य अवसरू संत समागमो करतसे संभ्रमो आवडीचा. नामदेव महाराज म्हणायला लागले, आज माझं जीवन सुफळ झालं, साक्षात पांडुरंग परमात्माच मला भेटले. कारण तुमचा अवतार संसारी आसक्त माया मोहे रत तापत्रय संतप्त झाले जीव ऐशिया पतितांचा कराया उद्धार या लागे अवतार तुमचा जगी. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा दर्शन घेऊ लागले तर नामदेव महाराज म्हटले, तुम्ही माझं दर्शन घेऊ नका, मी एक दीन आहे, संतांचा चरण रज आहे, भगवान परमात्मा त्या ठिकाणी माझं पालन करतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले, तुम्ही काही सामान्य नाही. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशव चरण प्रेम सुख गोडी तुझसी फावली वासना मावळली समूळ तुझी. धन्य तुझे जन्म धन्य तुझे कुळ धन्य तुझ राऊळ जवळी असे भक्ती प्रेम धन्य साधिले तुवा सार केला पै संसार देश धडी. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांचं वर्णन केलं की तुमच्या जीवनामध्ये जसं प्रेमसुख तुम्ही साध्य केलंय तसं प्रेमसुख मला आतापर्यंत कुठे पाहायला मिळालं नाही. त्यांचं वर्णन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हळूच आपल्या प्रयोजनाचं सुतवाच केलं की जरी आपल्या जीवनामध्ये आपण भक्त असलो, जरी आपल्या जीवनात आपण ज्ञानी असलो, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण देव तीर्थ भजन सोडलं नाही पाहिजे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडित. मैपती महाराजांनी वर्णन केलंय, जीवनमुक्त लोक आहेत पण जीवनमुक्त झाल्यानंतर काही काही लोक भजनच करत नाही. आळंदीला आल्या आल्या सुरुवातीला प्रदक्षिणा सुरू असते, नामस्मरण सुरू असतं, चिंतन सुरू असतं, शेजारती सुरू, सगळं सुरू असतं. दुसऱ्या वर्षात गेला विचारसागर ऐकला तो म्हणतो प्रदक्षिणा बंद, पूजा बंद, दर्शन बंद, अजून तर जीवनमुक्त व्हायचंय. जीवनमुक्त झाला एखादा, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ होत्या. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी आहे. आपल्या साधू संतांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे किंवा शिकवण दिलेली आहे ती ज्ञानोत्तर भक्तीची दिलेली आहे. जरी आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, जरी भगवंताचं दर्शन झालं तरी थांबायचं नाही. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी. द्वैताच्या पहिलं तरी रिगो सरला. कारण जीवनमुक्तीचा आनंद, जीवनमुक्तीचं एक विलक्षण सुख आहे. ज्ञान झालं तो मुक्त आहे, पण ज्ञानोत्तर कालामध्ये सुद्धा शरीर आहे, मन आहे, इंद्रिय आहेत, आणि मन म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी विषय येणार आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरा कोणताही विषय येण्याकरता पंचदशीकार म्हणतात विड्वराहादितुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान. पुढं सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत. तो म्हणायला लागला आता मला ज्ञान झालं, आता मी काही केलं तरी चालेल, कारण मला शास्त्रविधी निषेध सांगत नाही. म्हणून जो जीवनमुक्त झाला त्याने सुद्धा लोकांच्या करता तयाही कर्तव्य असे उरले लोकाला, किंवा त्याला सुद्धा आनंद मिळण्याकरता नामदेवरायांना ज्ञानोबाराय सांगतात देवतीर्थ जीवनमुक्त ज्ञानी झरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. भक्त शिरोमणी धन्य तू संसारी परी अवधारी वचन माझे तुझिया संगती नित्य सुख घ्यावे सार्थक करावे संसाराचे. मला तुमच्या संगतीत यायचंय,
तुमच्या संगतीचं नित्य सुख घ्यायचंय जन्माचं आणि संसाराचं सार्थक करायचं. संसाराचं म्हणजे कोणाच्या? सगळ्या संसाराचं अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजे आता बाहेरचे जे लोक आहेत त्यांचाही उद्धार करायचा आहे, माझ्याही संसाराचं सार्थक करायचं आहे. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर नामदेव महाराज जरा थोडेसे चिंतेत पडले. कारण नामदेव महाराजांनी कधी देवाला सोडून अजून बाहेर कुठे गेले नव्हते. विचार करायला लागले, भगवंताचे पाय मनामध्ये आठवले आणि ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी म्हणतात की मला पांडुरंगाशिवाय दुसरीकडे कुठे जाऊशी वाटत नाही. मला धर्म नको, अर्थ नको, काम नको, मोक्ष नको. ऐक्य परत्री मज नाही चाड, न लागती पुरुषार्थ मुक्तिचारी. रंक होनिया पंढरी चोहटा, राखेन दारवंटा महाद्वारे. पंढरीचा आवास चंद्रभागेश ना, त्या ठिकाणी मला दुसरं काही आवडत नाही. त्रिभुवनीचे वैभव सांडोनी अधुरी, त्रिभुवनीचे वैभव सांडोनी अधुरी. झालो सेविकारी पंढरीचा, झालो पंढरीचा, नामदेव महाराजांची भूमिका ही प्रेमळ भक्ताची भूमिका आहे. नामदेव महाराजांचे शब्द आहेत, जन्मोनी पाळिलो पोशिलो जयाचा, विकिलो काया वाचा मने त्यासी. पै सर्व भावेशी उखिते, ओपिले मज चित्ते, जैसा गर्भ गोळ उद्यमाते कवनाही नेणे. भक्ताची भूमिका ते म्हणतात, मी स्वतंत्र नाही. ज्याप्रमाणे आईच्या उदरातलं जे बालक असतं, आई ठेवील त्याप्रमाणे ते राहतं. आईच्या इच्छेप्रमाणे ते जगत असतं. गर्भगाळ गोळ उद्यमाते कवनाही नेणे, अनन्यास चिंतयंतो माम. तिथे ज्ञानोबांनी हा दृष्टांत दिलाय. ओपिले शब्द या ठिकाणी सुद्धा आलेला आहे. जन्मोनी पाळिलो पोशिलो जयाचा, विकलो काया वाचा म्हणे त्याची. कायेने वाच्याने आम्ही विकलेलो आहोत. आम्हाला स्वतंत्र जीवन नाही. म्हणून तुम्हाला जर मला तीर्थयात्रेला न्यायचं असेल तर नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा. आज्ञा देईल शिरसा वंदिन त्याशी. देवाची आज्ञा जर असेल तर मग मी विचार करीन. ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी प्रसन्न झाले. नामदेवरायांची भक्ती पाहिली. खरोखर अशी अनन्य भक्ती पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांची स्तुती केली. धीर आणि चतुर सर्वस्वी उदार, साजे तुझा अधिकार प्रेम भक्ती. धन्य तू संसारी भक्तिभावशीळ, साधिले तो केवळ प्रेम सुख. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना नमस्कार केला. नामदेवरायांचं चरणरज आपल्या डोक्याला. अशी भक्ती मला सुद्धा प्राप्त झाली पाहिजे. आणि हाताला धरलं आणि दोघेही त्या ठिकाणी मंदिरामध्ये आले. पांडुरंग परमात्म्याला आज खूप आनंद झाला.
कारण आज ज्ञान आणि नाम एका हातात हात घालून आलं. बऱ्याच ठिकाणी ज्ञान असतं पण नाम